राज्यात चांगलं ऊन केव्हा पडणार? अशा सुद्धा कमेंट येऊ लागल्यात. तर पाहूयात 5 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील किंवा ऊन केव्हा पडेल. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. तर सर्वात प्रथम जर आपण कालचा अंदाज पाहिला तर अपेक्षेप्रमाणे कोकण घाटाच्या आसपास मुसळधार पाऊस तरी काही ठिकाणी अतिमुसळधार, कोकणात मध्यम ते जोरदार, मराठवाडा आणि लगतवर्ती मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार, पूर्व विदर्भात हलका आणि मध्य महाराष्ट्राचा काही मधला भाग आहे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला. सध्याच्या सिस्टम्स पाहिल्या तर मान्सूनचा आस असलेला पट्टा हा उत्तर भारताकडून अशा प्रकारे पूर्व उत्तर भारतापर्यंत विस्तारलाय. अजून एक टप रेषा इकडे पूर्व भारताच्या आसपासच्या किनारपट्टीला दिसते आणि पाऊस जो आहे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात सक्रिय आहे. राज्यातही अजूनही बाष्प आहे, पण लवकर 6 तारखेपासून उत्तर पश्चिमेकडून येणारे कोरडे वारे हे वाढतील आणि नाशिक, त्यानंतर ठाणे, पालघर, मुंबई किंवा उत्तर महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल. ढग जे नाहीसे होतील आणि बऱ्याच प्रमाणात ऊन पडेल. त्यानंतर हाच पाऊस म्हणजे हेच जे काही कोरडे वारे आहेत ते दक्षिण पूर्वेकडे अजून वाढतील. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांपर्यंत 7 तारखेपासून ऊन वाढेल. मराठवाड्यातही ऊन 7 तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण पाहिलं तर लातूर, बीडच्या काही भागामध्ये पावसाचे ढग आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या काही ठिकाणी, कोकण घाटात अधूनमधून थोडेसे पावसाचे ढग दिसत आहेत. सोलापूरमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे थोड्या-थोड्या प्रमाणात पावसाचे ढग आहेत. पण मोठ्या स्वरूपाचा किंवा मोठा पाऊस सध्या राज्यात फक्त लातूरच्या आसपासचा भाग वगळता कुठेही दिसत नाहीये. रात्री सुद्धा हे जे भाग आहेत कोकण घाटाच्या आसपास हलक्या मध्यम किंवा थोड्याशा जोरदार सरी होतील. हे जे ढग आहेत ते दक्षिण पूर्वेकडे जातील. म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी ढग आहेत त्याच्या दक्षिण पूर्वेकडे बीड, लातूर अशा प्रकारे पुढे जातील किंवा नांदेडच्या दक्षिण भागाकडे, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागाकडे. त्यानंतर हिंगोलीचा काही भाग ठिकाणी पाऊस होईल. त्यानंतर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरच्या भागामध्ये रात्री उशिरा ते पहाटे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता ही थोड्या फार प्रमाणात दिसते. तर इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहू शकता, की आता ऊन जास्त वाढू लागलेलं आहे. जे ढग होते ते जवळपास नाहीसे होऊ लागलेत. आणि जसं सांगितलं, की 6 तारखेपासून हे कोरडे वारे येतील. 6 तारखेला इथपर्यंत येतील म्हणजे नाशिक पासून ते धुळे, नंदुरबार, ठाणे, पालघर, पुणे, अहिल्यानगरपर्यंत राहतील 6 तारखेच्या दुपारपर्यंत. त्यानंतर 6 तारखेला रात्री ते 7 तारखेपर्यंत हेच ढग म्हणजे हे सॉरी हे ढग नाहीसे होतील कोरड्या वाऱ्यांमुळे. इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकणापर्यंत किंवा मराठवाड्याच्या भागापर्यंत. म्हणजे पाऊस हा आता कमी होण्याची शक्यता आहे. 6, 7, 8 तारखेला कोरडे वारे हे राज्यात बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळतील. पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर पाऊस जी काय उद्या जी काही शक्यता आहे त्यात घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात मध्यम हलका ते मध्यम किंवा काही ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल. त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूरच्या एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार. लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूरचे दक्षिण भागाकडे क्वचित मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील आणि राहिलेला राज्याचा भाग आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होईल त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. पण ज्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होणार नाही त्या ठिकाणी मोठ्या काही पावसाची अपेक्षा ठेवू नका. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील घाटाच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळतील. हवामान विभागाचा इशारा जर पाहिला तर त्यानुसार चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा इशारा. नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड मेघगर्जनेसह किंवा हलका मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह थोडाफार पावसाचे सरी बरसतील पण इशारा नाही. इतर जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी नावं घेतली नाहीत त्या ठिकाणी हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेज फॉलो करून ठेवा.